नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर कालच महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेचा पेपर झाला 12 जुलै रोजी आणि आज 13 जुलै रोजी MPSCने आपल्याला पेपर प्रोव्हाइड करून दिलेला आहे. तर दरवेळेसप्रमाणे आपण CSATचा पार्ट यामध्ये पाहणार आहोत आणि आपण प्रयत्न करणार आहोत की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील. तुम्ही पेपर सोडवले असेल तर बघा तुमची काय उत्तरं येत आहेत ते मॅच होत आहेत का, आणि पेपर जर सोडवला नसेल तर प्रॅक्टिस करणार असाल तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर काय आहे पहिला प्रश्न? पूर्व पश्चिम सरळ रेषेत असणाऱ्या मार्गावर ए आणि बी या दोन गावातून चिन्मय आणि निखिल हे दोघेजण एकमेकांना भेटायला निघाले. अशी सरळ लाईन आहे, त्यामध्ये समजा ए इथं असेल, बी इथं असेल. ए या गावाकडून सरळ रस्त्याने 20 किलोमीटर पुढे आला. ठीक आहे, 20 किलोमीटर पुढे आला. पुढे रस्ता बंद असल्याने त्यास उजवीकडे वळून 20 किलोमीटर पुन्हा डावीकडे वळून 13 किलोमीटर यावे लागले. ओके, इथं 20 आहे, इथं 13 आहे, सरळ 13 किलोमीटर आला. नंतर डावीकडे वळून 20 किलोमीटर अंतर कापून चिन्मय महामार्गावर आला व थांबला. नंतर डावीकडे 20 किलोमीटर वळून चिन्मय परत इथे आला आणि थांबला. आता निखिल बी या गावातून निघाला होता. त्याने महामार्गावर सरळ 35 किलोमीटर अंतर कापले होते. तो इकडनं 35 किलोमीटर आला होता. ठीक आहे, आता त्याच्यामधील अंतर किती आहे? आता आपण जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर टोटल किती आला आहे? 20 + 13 तो आला आहे 33. 20 + 13 तो आला आहे 33 आणि हा आला आहे 35. पण त्यांनी आपल्याला दोन्ही गावांमधलं टोटल डिस्टन्सच दिलेलं नाही आहे, तर ते कितीही लांब एकमेकांपासून आहेत ते आपण काढू शकणार नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असायला पाहिजे की माहिती अपुरी आहे. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे, थोडासा जास्त वेळ जाऊ शकतो याच्यामध्ये. त्यांनी आपल्याला वेळ घालवायचा प्रयत्न केला पहिलाच प्रश्न अशा प्रकारे टाकून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 6 व्यक्ती वर्तुळाकार बसल्या आहेत. 6 व्यक्ती वर्तुळाकार बसल्या आहेत. त्यांचं ए बीच्या समोर आहे. पहिलं प्लॉट करून घ्या. 6 जण ए बीच्या समोर आहे. बी ही ईच्या उजव्या बाजूला आहे. बी ही ईच्या उजव्या बाजूला आणि सीच्या डाव्या बाजूला आहे. सीची डावी बाजू. सी ही डीच्या डाव्या बाजूला आहे. डीच्या डाव्या बाजूला आहे आणि एफ हा एच्या उजव्या बाजूला आहे. सरळ सरळ एकच उत्तर याचं. आता डीने त्याची जागा एफ बरोबर चेंज केली. हा इकडे गेला, हा इकडे आला आणि ईने बी बरोबर चेंज केली. ठीक आहे, तर सीच्या डाव्या बाजूला कोण आलं? ई आला. ऑप्शन नंबर 1. सिंपल प्रश्न आहे, पटकन प्लॉट करून पटकन आन्सर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. यामध्ये काय दिले? सिरीज दिले. पुढील पद ओळखा. Q280 R318 S350 आणि पुढचं विचारलं. तर QRS टीच असायला पाहिजे. सगळ्या ऑप्शनमध्ये टी आहे, त्यामुळं विषय नाही आहे. आपल्याला येतं शेवटी नंबर्सवरती 280, 318, 350 हे काहीतरी त्यांनी दरवेळेसपेक्षा वेगळं विचारलं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला डिफरन्स काढून बघायचा आहे. 380 + 280 आणि 318 कितीचा फरक आहे? 38चा फरक आहे. 318 आणि 350 कितीचा फरक आहे? 32चा फरक आहे. तर पुढचा फरक कसा आला पाहिजे? 38 आणि 32 कितीचा फरक आहे? 6चा. तर 32 आणि 6 वजा केले तर 26 राहतात. तर किती येतं? 376 आहे का इथे ऑप्शनमध्ये? नाही आहे. सो हा ऑप्शन आपला कॅन्सल झाला. पुढचं काय लॉजिक लावू शकतो आपण? चेक करूया. 38, 32 आणि परत 38 घेतलं आपण तर 388 येते. हे ऑप्शनमध्ये आहे. हे एक लॉजिक लागू शकतं की अल्टरनेट डिफरन्स आहे 38, 32, 38. सो 388 आपण ऑप्शन मार्क करून पुढे जायला पाहिजे. तुमचं काय वेगळं लॉजिक असेल तर नक्की कमेंट करून सांगा. MPSC काय उत्तर देते ते बघूया. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत? एक PYQ क्वेश्चन आहे. याच्या आधी असा सिमिलर क्वेश्चन त्यांनी विचारला होता की चेसच्या बुद्धिबळाच्या पटावरती किती चौरस असतात असा प्रश्न विचारलेला. आता इथे काय आपल्याला लॉजिक आहे की जेवढे नंबर ऑफ स्क्वेअर आहेत तेवढे त्याचं स्क्वेअर करत जायचं आणि त्याची ॲडिशन करत जायची. म्हणजे 1/1चे किती स्क्वेअर आहेत? 1/1चे म्हणजे हा वाला. ह्याचे किती आहेत? 4 चौक 16. त्यानंतर 2/2चे किती आहेत? 2/2चे असतील 9 असतात. 3 त्रिक 9. बघा कशामध्ये 1, 2, 3. नंतर हे 4, 5, 6, 7, 8, 9 असे 9 असणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, सेम 3/3चे किती असतील? ह्याचे येतात आता 16, 9 आणि काय राहिलं? 4. 3/3चे 4 येणार आहेत आणि 4/4चा एकच असतो. हे सर्वांची टोटल करायचे आपल्याला. 9 + 1 10 आणि 16 आणि 4 20. सो 10, 20, 30. आपला आन्सर असणार आहे 30. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा.
5:45 वाजता घड्याळातील तास काटा मिनिट काटा यातील कोण किती. तर सरळ सरळ याचं इक्वेशन आहे की 30 गुणिले आर्स वजा 5.5 गुणिले मिनिट्स. ठीक आहे, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. 30 इंटू आर, 5:45 म्हणजे किती झाले, 30 गुणिले 4 वजा 5.5, 5:45 मिनटं किती झाली, 45 मिनिट्स. आता हे सॉल्व करा. 30 इंटू 4 120 वजा 5.5 इंटू 45, 45 इंटू 5.5 किती येतं हे, पता 25, पता 25 सेम 247.5, 247.5. आता 247.5 मायनस 120 किती आले, 0.5 असाचा असा आला, 7 असाचा असा आला, 4तून 2 गेले 2, 127.5. आपला आन्सर असणार आहे 4. निगेटिव्ह आलं तरी पण तो अँगल आहे त्यामुळे तो तसं तसं त्याचं उत्तर घ्यायचं आहे आपल्याला. 127.5 याचं उत्तर असणार आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. सर्व पुस्तके वह्या आहेत, सर्व पुस्तके वह्या आहेत, काही वह्या पुस्तके नाहीत. ठीक आहे, ते बरोबर, ठीक आहे, सरळ सरळ दिसते. काही वह्या पुस्तके नाहीत. काही कप वह्या आहेत, काही कप वह्या आहेत, एकही कप पुस्तक नाही. ओके, ठीक आहे, हे सगळ्या चारही गोष्टी इथे फॉलो होत आहेत. अ ब क ड ही 4 विधाने सत्य मानली तर पुढील कोणते बरोबर विधान असेल. काही पुस्तके कप असू शकतात, काही पुस्तके कप असू शकतात नाही, कारण की एकही कप पुस्तक नाही. सरळ सरळ आहे. सर्व वह्या कप आहेत असं पण आहे का, नाही आहे. काही वह्या कप व पुस्तके दोन्ही आहेत, काही वह्या कप व पुस्तके दोन्ही आहेत. येस, नाही नाही, असं पण नाही. काही वह्या कप व पुस्तके दोन्ही आहेत असं नाही आहे, कारण की त्या जे कप आहेत ते पुस्तके असू शकत नाही आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन नाही. काही वह्या कप आहेत, एवढंच एक सरळ सरळ आपला ऑप्शन 4 येतं. ठीक आहे, प्रश्न नीट प्लॉट करून घ्यायचा, डायग्राम व्यवस्थित काढली की तुम्हाला त्याची उत्तरं व्यवस्थित मिळतात आणि त्यांनी बऱ्यापैकी त्यांच्या प्रश्नामध्ये हिंट देऊन ठेवलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. खालील वर्तुळलेखामध्ये एका शहरातील शिक्षित व अशिक्षित पुरुष आणि स्त्रिया यांची टक्केवारी दिली आहे. शिक्षित पुरुष शिक्षित स्त्रियांच्या संख्येमध्ये काय फरक आहे. एकूण संख्या 2,50,000. अशिक्षित स्त्रिया 8%, शिक्षित स्त्रिया 33%, शिक्षित पुरुष 35%, अशिक्षित पुरुष 24%. शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्या संख्येमध्ये किती फरक आहे, तर 2%चा फरक आहे यांच्यामध्ये. तर 2% ऑफ 2,50,000 म्हणजे किती आले, 100 गुणिले 2,50,000 किती झाले, 25 गुणिले 2 50, 5,000. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, जास्त बावरून जायचं नाही आहे, पटकन त्यांनी काय विचारलं आहे ते फक्त बघायचं आणि आन्सर लिहून टाकायचं. एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 80,000 आहे. कंत्राटी प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगारांची सरासरी 60,000 आहे. जर दोघांच्या पगाराची सरासरी काढली असता तरी 68,000 येते, तर कंत्राटी प्राध्यापकांची महाविद्यालयाची टक्केवारी किती. तर ज्यावेळेस नियमित प्राध्यापक एक्स पकडूया, त्यांची सरासरी आहे 80,000. कंत्राटी वाय पकडूया, त्यांची सरासरी आहे 60,000. ते ज्यावेळेस एक्स प्लस वाय होतात त्यावेळेस त्यांची सरासरी येते 68,000. ही सरासरी कुठल्या साईडला जाते जास्तीत जास्त, 60,000च्या जवळ जाते जास्तीत जास्त. सो कंत्राटी प्राध्यापकांची संख्या जास्त असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. खूप जास्त पण नसणार आहे, त्यामुळे साधारण आपला आन्सर असणार आहे 60 ते 80पर्यंत. 80% नसणार आहे, पण आपण एक कॅल्क्युलेट करूया कसं असणार आहे. लॉजिकली 60 असतं आपलं उत्तर असू शकतं, पण आन्सर कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघूया. या सर्वांचा टोटल पगार किती असणार आहे पहिल्यांचा, एक्स आपण संख्या पकडली तर 80,000, सरासरीला त्यांची मल्टिप्लिकेशन करायची एक्स आणि यांची टोटल करायची ॲडिशन 60,000, सरासरी वाय. ठीक आहे, एवढी टोटल येणार आहे त्यांची. आणि ज्यावेळेस दोघांची ॲडिशन करूया त्यावेळेस 68,000 येणार आहे. तो 68,000 एक्स प्लस 68,000 वाय हे त्यांचं सरळ इक्वेशन मिळणार आहे आपल्याला. ते इक्वेशन तर सॉल्व होणार नाही आहे, फक्त आपल्याला सरासरी काढायची आहे. तर हे इकडे घेऊया, ते तिकडे जाऊ दे. तर 80,000 मायनस 68,000 म्हणजे किती आले, 12,000. 12,000 एक्स इज इक्वल टू 60,000 त्या साईडला गेले की किती येते, 8,000 वाय. सो एक्स अपॉन वाय इज इक्वल टू
8,000 बाय 12,000. त्यांनी काय विचारलं आहे त्याच्यामध्ये, कंत्राटी प्राध्यापकांची महाविद्यालयाची टक्केवारी किती. सो 8:12 हे त्यांचं प्रमाण आहे. त्यातल्या त्यात पण आपण पकडूया की अजून सब डिवाइड केलं आपण त्याला तर किती येतं, 4ने डिवाइड केलं, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 2-3 असं आहे. सो 5 प्राध्यापकांमधले टोटल प्राध्यापक असतील तर 5, दोघांची ॲडिशन 5 केली, त्यापैकी कंत्राटी किती आहेत, कंत्राटी येतात 3. सो 3:5 असं त्यांचं प्रमाण आहे. मल्टिप्लिकेशन बाय 100 केलं तर पर्सेंटेजमध्ये येऊन जाईल. 5 दुने 20 100, 20 त्रिक 60, जे आपलं उत्तर लॉजिकली आलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. हा प्रश्न बघा काय म्हणतोय, एका विशिष्ट भाषेमध्ये ग्रास्प हा शब्द BMVNK अशा संकेताद्वारे दर्शवतात, तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द क्रेन असा संकेतांक केला जाईल. म्हणजे कुठल्या शब्दापासून क्रेन असा शब्द तयार होईल असं त्यांनी विचारलं. आता ग्रास्पपासून BMVNK असं तयार होतं आहे, तर काय करायचं आहे, ग्रास्पपासून BMVNK असं तयार होतं आहे. आपण नेहमीप्रमाणे मला अपेक्षा आहे की तुम्ही लिहित असाल A to M आणि परत N to Z असं लिहित असाल. ठीक आहे, हे सर्वात बेसिक आपण लिहायचंच आहे. पण याचा इथं फायदा होतोय का बघा, आपल्याला G to B जायचं आहे, तर काय होते, रिव्हर्समध्ये जायचं. म्हणजे बेसिकली B पासून G पर्यंत काय जायचं आहे, BCDEF आणि मग G. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथं लिहूया G. त्यानंतर MNOPQR. ठीक आहे, 4चा डिफरन्स येते. VWXYZ आणि A. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथून 4 प्लस गेलो की आपल्याला ही संख्या मिळते. ठीक आहे, असं आपल्याला सरळ सरळ दिसतंय. सो त्यांनी काय विचारले, कोणता शब्द क्रेन असा संकेतांक तयार करेल. सो आपल्याला इथं तुम्ही क्रेन असं लिहून ठेवा पहिल्यांदा, CRANE, आणि तिथे काय करायचं, आपल्याला प्लस 4 द्यायचे आणि 5वं अक्षर लिहायचं आहे. सो CDEFGH. एचचा कुठला ऑप्शन आहे, हा ऑप्शन आहे. ठीक आहे, एकच ऑप्शन आहे पण तरी पण चेक करूया. RSTUVW BCDEF HWF येते, NOPQRS आणि FGHIJ. सो HWFSJ हे आपल्याला तयार होतं आहे. ऑप्शन नंबर 2. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की कुठून कुठे जायचं आहे आणि कुठून कुठे जायचं आहे. म्हणजे सी पासून पुढे तुम्हाला जायचं आहे का सीच्या मागे जायचं आहे, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही जसं प्लॉटिंग करताल. कारण की त्या ऑप्शन्स तुम्ही जर का मागे गेला तर आपल्याला तुम्हाला ऑप्शन नंबर 4 सुद्धा मिळू शकतो. ठीक आहे, ही चूक बऱ्याच जणांकडून झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा मीडियम लेवलचा आपण असं पकडूया की थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. येऊ शकतात उत्तरं. एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त आहे. ठीक आहे, आणि रुंदी 3 सेंटीमीटरने कमी आहे. तर आयताची परिमिती काढा. तर आता हे काढूया. असं समजा x आणि क्षेत्रफळ समान आहे. x² = x + 5 x - 5. ठीक आहे, सरळ सरळ इक्वेशन येते का, x - 3. सरळ इक्वेशन येतं, सॉल्व होते का आपल्याला. x² = x² + 5x - 3x. सो प्लस 2x आणि 5 त्रिक 15 आपल्याला इक्वेशन आलं. x² कॅन्सल झाला. सो 2x = 15 असं आपल्याला इक्वेशन येते. x = 15/2 7.5. सो आयताचं क्षेत्रफळ किती, आयताची एक साईड काय असणार आहे, 7.5 + 5 म्हणजे किती आली, 12.5. आणि दुसरी बाजू काय असणार आहे, 7.5 - 3. सो 4.5. सो 2 बाजू मिळाल्या. त्याची परिमिती काढायची आहे. 12.5 × 2 25
आणि 4.5 गुणिले 2 9. सो 25 आणि 9 34. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला फक्त एक इक्वेशन बनवायचं, इक्वेशन पण लगेच सॉल्व्ह होते. अशा प्रकारे आपण पुढचा प्रश्न बघूया. 10 प्रश्न इथं संपले. पुढे त्यांनी आता स्टॅटिस्टिक्सवरती प्रश्न दिलेत. एकत्र दिलेले नाहीत, वेगवेगळे दिलेत. इथे स्टॅटिस्टिक्सचा पहिला प्रश्न बघा. खाली दिलेल्या स्तंभलेखनामध्ये विविध भागातील कंपनीची संख्या दर्शवली आहे. जर आय टी विभागातील 20% कर्मचारी एच आर विभागात बदली केले, आय टीमधले एच आरमध्ये टाकले 20%, 180चे 20% किती दिले? 18 दुने 36. 20% 120मध्ये ॲड केले म्हणजे किती झाले? 156. तर एच आरमधील टक्केवारीमध्ये किती बदल होईल? सो 36 ॲड झाले डिवायडेड बाय 120 इंटू 100. 10 केले 12 त्रिक 36. 30%ने फरक पडणार आहे. ठीक आहे. सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जोडस्तंभ आलेखाचा उपयोग कशासाठी केला जातो? व्हॉट इज द जॉईंट बार ग्राफ यूज फॉर? काय केलं जातं? दोन कंपेअरिंग टू ग्रुप्स. ठीक आहे. ड्रॉइंग अ सर्कल, ड्रॉइंग अ मॅप, मेजरिंग एरिया. काय आहे का याच्यामध्ये सॉल्व करण्यासारखं? एकच आहे ऑप्शन इथे. बाकीचे बळच त्यांनी आन्सर दिलेत, ऑप्शन्स दिलेत बाकीचे. ठीक आहे. फ्रीचा मार्क्स येतो. आता या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिले? स्त्री पुरुष असं दिलं आहे डेटा. दिलेल्या जोडस्तंभलेखावरून जर प्रत्येक संस्थेत 7,000 कर्मचारी असतील, म्हणजे ABCDE प्रत्येक संस्थेत 7,000 असतील, सर्व संस्थेतील एकूण पुरुषांची संख्या किती? पुरुष काय दिलेत? क्रॉस मध्ये पुरुष आहेत. तर काय करायचं? तर टक्केवारी दिली आहे. तर इथं टक्केवारी किती आहे? हे 70%. इथे किती आहे? हे दोघांच्या मध्ये दिसतंय. सो 45 पकडू आपण. हे साधारण 40च्या आसपास दिसते, तर 40 पकडूया. हे 40 आणि 60 इथे असेल. हे आणि हे थोडंसं वरती येतं, 75 पकडूया आपण हे. ठीक आहे. थोडंसं वर खाली दिले त्यांनी, ॲक्युरेट नाही दिलेले. सो एवढे पर्सेंटेज आहेत. पर्सेंटेजचं आपण जर का टोटल ॲडिशन केली सर्वांची, तर आपल्याला टोटल म्हणजे मिळून जाणार आहे 7,000 कंसाच्या बाहेर येतं. प्रत्येकाचे ॲडिशन करून किती पर्सेंट येते बघा तिथे. पर्सेंट म्हणजे काय करायचं? 0.7 घ्यायचं. 0.7, 0.45, 0.4, 0.6, 0.7. सो टोटल ॲडिशन करा सर्वांची. सो 0.7 प्लस 0.45 प्लस 0.4 प्लस 0.6 प्लस 0.75. 7,000 अंशाच्या बाहेर काढले आपण. तर किती येते ॲडिशन? 0.4, 0.6, 1, 1.75 प्लस 0.7, 2.45 आणि 45, 2.9 असं येते. मल्टिप्लिकेशन करा. 7 9 63, 6 7 2 14 आणि 6 20. 3 शून्य द्या आणि 0.1 टाका. सो काय येतं? 20,300. ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर. एकदम सिंपल प्रश्न आहे. फक्त त्यांची तुम्हाला टोटल आतमध्ये करून घ्यायची आणि डायरेक्ट मग 7,000ने मल्टिप्लाय करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. जर n ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असेल, सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे? 1 आहे. असेल की ऑल नॅचरल नंबर्स. ओके. 1 आहे, पण त्याने तसं नाही विचारलेलं आहे. सर्व संख्या नॅचरल म्हणजे काय करायचं? आपल्याला याची लसावी काढायचं आहे. म्हणजे सर्वात जी संख्या येईल त्याच्यापैकी या 2 3 4 5 या सर्व यांना भाग जाणारी सर्वात छोटी लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. काय येणार आहे? 6 साई चौक 24 आणि 6 साई 35. त्याने जातो का? 4ने भाग नाही जात. 60ने जातो का? सगळ्यांना जातो. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. फक्त LCM HCFचा प्रश्न आहे. LCM काढायचा होता आपल्याला इथे. प्रश्न बघा. 2 वस्तू प्रत्येकी 1400ने विकल्या गेल्या. एका व्यवहारात 20% तोटा झाला, दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झाला. एकूण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला होता? आता 1400 नंबर न घेता आपण कुठलाही नंबर घेऊया जो आपल्याला 20% म्हणजे किती आलं? एका व्यवहारात 1.2% झालं, 1.2 टाईम्स झालं आहे. एका व्यवहारात कॉस्ट प्राईसच्या 1.2 टाईम्स झाले आणि एका व्यवहारात कॉस्ट प्राईसच्या 0.8 झाले. तर दोघांचा लसावी काढूया. 12 8 96. दोघांना भाग जाणारी संख्या कुठली आहे? 120 पकडू येते. सो 1200 रुपये पकडूया 1400च्या ऐवजी. कॅल्क्युलेशनला इझी पडतं.
1.120 इंटू 100, ठीक आहे. तो हे झाले किती 1000 रुपयाची गोष्ट 1200ला विकली, त्यावेळेस त्याला 20% प्रॉफिट झालं. आणि तीच गोष्ट 1500ची गोष्ट 1200ला विकली. तर टोटल याच्यामध्ये व्यवहारामध्ये किती झाले, टोटल कॉस्ट प्राईस झाली इथे 2500 रुपये आणि सेलिंग प्राईस झाली 2400 रुपये. ठीक आहे. तुम्हाला कळते का आपण 1400च्या ऐवजी का घेतला, 1400ने कॅल्क्युलेट करायला एकदम डिफिकल्ट जाऊ शकतं. सो एक सिम्पल कॅल्क्युलेशन इथं करून टाका. 100चा फरक पडला आहे, 100 रुपये ऑन 2500 हे आपल्याला लॉस झालेलं आहे टोटल व्यवहारामध्ये. ठीक आहे. गुणिले 100 करा, 100 इथं गेले, 25 चौक 100, तो किती टक्क्याचा लॉस झाला आहे, 4% लॉस झाला आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. 1400 इररेस्पेक्टिव्ह तुम्ही कुठली पण जरी फिगर घेतली असेल तरी तुम्हाला तेच येणार. आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं पडावं म्हणून आपण इथं 1200 पकडलं 1400च्या ऐवजी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील घातांकातील निर्देशकांचे योग्य उत्तर काय आहे. ओके. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. 16/3/4 म्हणजे काय, 16⁻³ डिवाइड बाय 4. आता सगळ्यांचा बेस सेम करून घेऊया. इथे काय करता येईल आपल्याला, सर्वांचा बेस सेम करण्यासाठी 2नी करूया, कारण की सर्व 2चे हे आहेत. सो 2⁻4 इज 3/16. त्यानंतर 2⁻3 ही सिम्पल क्वेश्चन आहे 2/3. त्यानंतर डिवाइड बाय 2⁻2 ते 2 सगळीकडे जातील, हे सगळे कॉमन डिनॉमिनेटर निघून जातील. सो 2⁻3 इंटू 2⁻2 अपॉन 2⁻5. सो 2⁻3 + 5 झाले काय 2⁻5 अपॉन 2⁻5. सो काय येणार आहे, कॅन्सल झाले. ऑप्शन नंबर 3. एकदम सिम्पल प्रश्न आहे. गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व विज्ञानाचे सरासरी 78 गुण आहेत. मॅथ्स प्लस इंग्लिश डिवाइड बाय 2 इज 81. इंग्लिश प्लस सायन्स डिवाइड बाय 2 इज 78. अँड सायन्स प्लस मॅथ्स डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 93. तर गणिताचे एकूण गुण किती. काय कळतं आपल्याला, सायन्स प्लस मॅथ्स इज इक्वल टू 186. मॅथ्स प्लस इंग्लिश इज इक्वल टू 162. इंग्लिश प्लस सायन्स इज इक्वल टू 156. ठीक आहे. तर आपल्याला 3 इक्वेशन 3 अननोन आहेत, त्यामुळे आपण इथं सॉल्व करू शकतो याला. हे 2 ॲडिशन याची सबस्ट्रॅक्शन केली, इंग्लिश प्लस सायन्स इज इक्वल टू 156. हे वजा करा एकमेकांमधून. सो मॅथ्स मायनस इंग्लिश यू विल गेट, सॉरी मॅथ्स मायनस सायन्स यू विल गेट 156 वजा 166. हे इक्वेशन इकडे करा. मॅथ्स वजा सायन्स इज इक्वल टू 6. हे 2 कॅन्सल होतील. सो 2m इज इक्वल टू 186 प्लस 6 192. सो 192 डिवाइड बाय 2 विल गेट मॅथ्स इज इक्वल टू 92 18 बेसिक 12 96. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. 3 इक्वेशन 3 अननोन, कॅल्क्युलेशन इझी. परत एक पझल टाईप आलेला आहे क्वेश्चन, नंबर सिस्टीमचाच क्वेश्चन आहे. काय करायचं आपल्याला, सगळ्यांना तुम्हाला वर्गमूळ पाठ असले पाहिजे. 225 म्हणजे काय 15. ठीक आहे. 15 + 154 किती आले 169. सो इथे आलं 13. 13 + 108 किती आले 121. हा एक PYQ आहे. सो इथं आलं 11. 11 + 25 किती आले 36. सो इथं आले 6. 6 + 10 16 किती आले 4. ऑप्शन नंबर 1. सिम्पल क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न बघा. 3.6 इंटू 0.04 इज इक्वल टू 0.0096 डिवाइड बाय 0.12. आता ह्याच्यामध्ये काय आपल्याला डेसिमल सिस्टीम, तुम्ही डेसिमल सिस्टीम बरोबर कम्फर्टेबल असले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपण डिवाइड करताना व्यवस्थित डिवाइड केलं पाहिजे. सो 36 गुणिले 4 ते टोटल याचं डिव्हिजन खाली करून घेऊया. किती आहेत 10 आणि याचे 2 शून्य. सो 1000 आणि इथे डिवाइड करूया. इथं परत सेपरेट केलं आपण दोन्हीकडे 0.12नी डिवाइड करून घेऊया. सो
वरती किती येणार 100 भागिले 12. सो 12 त्रिक 36, 3 चौक 12 आले, हे 100 इथं गेले, 3 चौक 12 आले आणि 12 1.2 इथं आलं, प्लस हे किती आहे 96 भागिले टोटल शून्य किती आहेत 4 शून्य आहेत, ठीक आहे, इंटू 100 भागिले 12. 12 8 96, हे 2 शून्य इथे गेले, मग राहिले किती 2 शून्य प्लस 0.08, ठीक आहे. सो टोटल कशी येणार मग आपल्याला 1.28. हे आपला आन्सर असायला पाहिजे, ऑप्शन नंबर 1. प्रश्न बघा, रेखा आणि नेहा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. जर 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 असेल तसंच तर नेहाचे सध्याचे वय किती. तर त्यांनी काय केले, नेहाचं सध्याचं वय विचारले. तर नेहाचं सध्याचं वय आपण जर का पुट करायला गेलो, आता इथे आपल्याला इक्वेशन वगैरे करत बसण्यापेक्षा आपण जर सबस्टिट्यूशन मेथडने गेलो तर सर्वात फास्ट येणार आहे. तर नेहाचं वय त्यांनी विचारलं आहे, ठीक आहे, किती आहे 5x आहे. तर इथे पुट करायला गेला तर तुम्ही फक्त 5x इथे पुट करू शकता. त्यामुळे आपलं तिथे पुट करून बघूया, इथे 5x आपण इथं पुट करू शकतो, इथं पुट करून बघूया की 5x जर इथं 30 असेल तर 7x किती असणार आहे, तो 6 × 5 30 आणि 6 × 7 42 असणार आहे. 42 आणि 30 असं त्यांचं वय असेल समजा. तर 6 वर्षांनी किती असणार आहे 48 आणि 36 येते का 12 चौक 48 12 त्रिक 36. हो, हेच परफेक्ट आन्सर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर येतं आहे. फक्त एकच ऑप्शन तिथं सबस्टिट्यूट करू शकतो, तोच आपण सबस्टिट्यूट केला, कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही. दुसरा एखादा असता ज्यांनी 5ने डिव्हिजन होत असेल तर तो आपण ट्राय करावा लागला असता आपल्याला. मुंबई ते नागपूर हे 850 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून सकाळी 7:30 वाजता सुटलेल्या ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या ट्रेनची त्याच वेळेस नागपूरहून सुटलेल्या ताशी 90 किलोमीटर जाणाऱ्या ट्रेनची किती वाजता भेट होईल. दोन्ही ट्रेन एकाच वेळेस सुटलेल्या आहेत पण अपोजिट डिरेक्शनला आहेत. अपोजिट डिरेक्शनला आहेत तो त्यांची ॲडिशन होणार आहे स्पीडची. 80 + 90 170चा स्पीड आहे, 170 km/h. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे 850 अपॉन टाईम. सो टाईम किती लागणार आहे टोटल 17×5 = 85. ओके, 5 तास लागणार आहेत त्यांना एकमेकांना भेटायला. सो 7:30 वाजता जर निघाले तर 7:30च्या पुढे 5 तास म्हणजे किती झाले 12:30. ऑप्शन नंबर 3. एकदम सिंपल प्रश्न आहे. पुढचा बघा, दोन संख्यांचा महत्तम विभाजक मसावी 12 आहे, त्यांचा लसावी 1800 आहे. त्यातली एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या शोधा. आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हा एक सिंपल फॉर्म्युला. जर का दोन संख्येचा लसावी मसावी दिला आहे आणि त्या संख्यांचा गुणाकार आणि लसावी मसावीचा गुणाकार हा इक्वल असतो, सो ती तिसरी संख्या x पकडू शकतो आपण. सो इथे तुम्हाला सरळ सरळ इक्वेशन येऊन जातं, x = 12 × 1800 भागिले 60. तो 0 0 इथे गेले, सो 6 दुने 12 18 दुने 36 360. इथं आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर 4. एकदम सिंपल प्रश्न आहे. फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे की दोन संख्यांचा लसावी मसावी दिला असेल तर त्यांचा गुणाकार त्या लसावी मसावीच्या गुणाकार इतका येतो. अशा प्रकारे आपल्याला 22 प्रश्न झालेले आहेत. या 22 प्रश्नांची आपण जर डिफिकल्टी लेवल बघितली ती मीडियम होती. मीडियमपेक्षा कमीच म्हणू शकतो, पण जरा वेळ लागतो आहे काही काही प्रश्नांना सोडवायला. पण तुमचं जर का बेसिक्स स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला प्रश्न सोडवायला काहीच हरकत नाही आहे. एकच जो प्रश्न आहे जो आपला सिरीजचा प्रश्न आहे त्याला आता काय MPSC आन्सर देतं ते बघूया. काय लॉजिक लागतं. लॉजिक कारण की एकदम सिम्पल आहे, पण असं खूप जास्त स्ट्रॉंग लॉजिक त्याचं लागत नाही आहे. तुमचे कुठले आन्सर आले, तुमचे ऑप्शन्स आणि आपल्या या व्हिडिओमधील ऑप्शन जर का मॅच होत आहेत का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मॅच होत नसतील तर तुमचं काय लॉजिक आहे तर प्रश्न सोडवण्यामागचं ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.